मित्रांनो, आज आपण आलोय कांदळवाडी गावात. कांदळवाडी गावातील दोन तरुण आपले घरचं काम बघत बघत त्या बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी एक चालना देण्यासाठी बैलगाडी क्षेत्रात उतरलेत. तर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या पहिल्यांदा. माझा परिचय, माझं नाव अनिकेत उत्तम येलमर, कानरवाडी गाव माझं. आणि गावात मला लाडानं सोन्या म्हणते, सोन्या म्हणून ओळखलं जाते. बैलगाडी क्षेत्र हे असं का निवडलं, म्हणजे तरुण पिढी तुमची? बैलगाडी क्षेत्र नादामुळे निवडलं, बाकी म्हणजे त्यातनं आपल्याला काय फायदा व्हावा किंवा लाभ व्हावा ह्यासाठी नाही, नावासाठी आणि एक नादासाठी बैलगाडी क्षेत्र आपण निवडलं. बैलगाडी क्षेत्रात तुमच्यासारखी तरुण म्हणजे उतरतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्ही पण तरुणच आहे. बैलगाडी क्षेत्राची तरुण पोरं येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी फक्त एवढं सांगेन की बाबा, आपण आपल्या पायावरती उभा राहिल्यानंतर, बाबा आपण कुठं कामाला असल्यानंतर, जॉबवर असल्यानंतर आपलं बाबा 2 रुपये साठवले गेलेले आहेत, त्याच्यानंतर 2 रुपये आहेत हे बघूनच नंतर ह्या नादात उतरावं, किंवा लगेच ह्या नादात उतरून चुकीचं आहे तरुण पिढीसाठी. तसं तुमच्या दावणला दोन नंदी आहेत, नाव सांगा त्यांचे. तो अलीकडला सर्जा आहे आणि तो पलीकडला आदत नंद्या. सर्जा. तो सर्जा. सर्जाचं कसं काय असं नियोजन? सर्जाचं नियोजन बऱ्यापैकी आमच्या चुलतेत पांडुरंग माने त्यांच्याकडे असते त्याचं नियोजन. आता तो 4 दाती, आदत मध्ये भरपूर त्यानं काळ गाजवलेला आहे. आदत माझी किती मैदान गाजवली? आदत मध्ये नाही म्हणलं तर 7-8 मैदान तर टॉपचे त्यानं मारलेले. गुलालाच नाही पात्र राहिला का, तर आदत मध्ये असताना ते पाठशिंगे असल्यामुळे त्याची शिंग जोट्या खाली जायची, ते त्याला पळताना अडचण यायची, त्यामुळं थोड्यात निकाल हुकलेले सेमी मध्ये. नाहीतर शिंग जर अडकली नसते तर त्याचे 7-8 गुलाल तर सहज आदत मध्ये त्यानं मिळवले असते, पण ती पाठशिंगे असल्यामुळे त्याची शिंग त्रास द्यायची त्याला, त्यामुळं आदत मध्ये गुलाल हुकले आपले जरा. म्हणजे शिंगामुळं बैलाची फायनलला झाले नाहीत. फायनल झाले नाहीत. गट सहज उडवायचा, गटाला तरी बी अडचण यायची, कधी कधी शिंग अडकायची, मधल्याच रानात निघून जायची, परत डबल निकालात घुसताना शिंगा अडकाय, म्हणजे शिंगाने त्यांना भरपूर त्रास दिलाय, त्यामुळे त्याची गुलाला वंचितच राहिला ते. आता कसं काय नियोजन होतं? आता नियोजन मध्यंतरी आदत मध्येच असताना त्याला लंपी झालेला, त्या लंपीमुळे त्याचा काळ दुसऱ्याचा तर संपूर्ण काळ त्याचा बसूनच गेलेला एका जाग्यावरती, का तर त्याच्या मागच्या पायाला बरं का उजव्या गाठ झालेली, लंपीची गाठ फुटलेली, ती गाठ भरपूर मोठी होती. त्याला म्हणजे आम्ही नाही म्हटलं तर 7-8 महिने तरी त्याला जागेवर हलवलाच नव्हता. त्याच्यानंतर ना जशी ती गाठ बरी झाली तसं मैदान खेळवायला चालू केलं. मैदानात गेला, गट सहज तो उडवायचा, सेमीला मग 100% ती गाठ फुटायची का तर फुटायची, ते मग सेमीतनच आम्हाला न पळवता गाडी माघारी आणायला लावायची. जसं तुम्ही सांगताय की 8 महिना बैल घरी बसून ठेवला, 8 महिने बैल घरी लंपीतून, असं कधी असं वाटलं नाही का त्या 8 महिन्यात बैल विकून टाकावा, पळत नाही, दावणी? बैल मामाने लाडाने दिलेला बैल आहे आदत असताना, त्यामुळं जीव बसलाय आपला त्याच्यावर, त्यामुळे विकण्याची तर कधी मनामध्ये म्हणजे कधीच आलं नाही की बाबा त्याला विकावा. आदत मध्ये शो आणि आमचा एक मित्र विशाल पाटील मायनीगर, त्यांचा मैब्या पोहतो, त्यांचं एक आदत, ह्यो एक आदत. ह्या आदतने सगळ्यात पहिलं मैदान वरुडचं आदतचं मैदान होतं, त्यावेळेस दोन्ही आदत आम्ही रिंगी छकड्या हाणलेली, त्यावेळेस अतिशय सुंदर पळालेली, न इकडं तिकडं सरता गाडी तोडीस तोड पळाली, घासाघाशी 3 नंबरला उतरले. त्यावेळेस एक कराडकडच्या साईडचे शेट होते, त्यांनी ही जोड आदतची जोड 5.5 लाख रुपयाला मागितलेली. सगळ्यात जास्त मागणी किती आली सर्जाला आजपर्यंत? सर्जाला आजपर्यंत 6-7च्या लेवलनं मागणी आली, 6-7 लाखाच्या लेवलनं. दिला नाही दिला. असं वाटतं कधी द्यायला पाहिजे होता, जेव्हा बैल दावणी बांधून ठेवला त्यावेळेस? नाही असं बरं का, कधीच मनात आलं नाही की बाबा आता बैल आपला बांधून येत तर आपण इकावं, बाबा आपल्याला 6 लाखाला देतो म्हणतात, 7 लाख देतो म्हणतात, बाबा पैसे घ्यावं तर त्याचा काहीतरी दुसऱ्या मार्गात आपण उपयोग करावा, असं कधीच वाटलं नाही की बाबा त्याला ऐकून त्याच्या पैशानं आपण काहीतरी आपला आनंद साजरी करावा, असं कधीच वाटलं. असं का बरं वाटलं? जीव बसलाय आपला त्याच्यावर, त्यामुळं पैशाची हाव जरा लांबच आहे आपल्यापासून. पैशाची हाव आपल्याला पहिल्यापासूनच नाहीये. आपल्याला हे नाद पैशासाठी नाही तर आपला आनंद घेता यावा, कुठेतरी आपलं टेन्शन दूर राहावं म्हणून साठी आपल्याला हे नाद करायचा. आता सर्जाच्या पैऱ्याला अडचण येते का? सर्जाच्या पैऱ्याला अडचण आता कसं आहे, बांधून असल्यामुळं ज्यावेळेस आपण पैऱ्याला एखाद्या समोरच्याला फोन करू तर ती फेर टाका किंवा एखाद्या मैदानात पळालेलं व्हिडिओ टाका, असं मग त्यांच्या समोर जे पैरकऱ्यांची मागणी असते, मग आपल्याकडे व्हिडिओ नसते ते टाकायला, आपण जास्त दिवस बांधूनच ठेवला त्यामुळं व्हिडिओ नाहीत ना आपल्याकडे टाकायला. मस्त गती आम्ही फेर बिर काढतो बरं का,
फेऱ्याला 100% गाडी बांधूनच त्याला अजून पण गाडी बांधूनच पळवायला लागतो बैलांसंग म्हणा किंवा घोड्यांसंग म्हणा. गाडी बांधूनच अजून सुद्धा पळतो. बर. फक्त आपल्याकडे व्हिडिओची कमतरता आहे त्यामुळे पैऱ्याला जरा अडचणी येतेच. तसंच आपल्या समेत आहेत थोड्या कालावधीत जास्त नाव केलेले ऑलराऊंडर म्हणलं तरी चालेल, कारण सुट्टी म्हणलं ड्रायव्हिंग म्हणलं दोन्ही करतात. असंच आपले मोन्या ड्रायव्हर कांदरवाडी. काय सांगतात सरच्याकडे बघून? काय तो पळतोय त्याचा विषयच नाही. एखादा डावीनं पळतो आतनं बाहेरनं. बर. मग एखादा असल्यामुळे पण पैऱ्याला त्रास होतो आणि आपल्याकडे सध्याकडे व्हिडिओ नाही तर म्हणून आपल्याला त्रास होतो. सरजाला सगळ्यात पहिल्यापासून तुम्हीच हाणला. हो मी सांगतो. तुम्हीच हाणला म्हणजे तुम्हीच स्टार्टिंग पासून स्टार्टिंग आणि त्याच्यापासून तुमची ड्रायव्हिंगची पण त्याच्यापासून सुरुवात झाली. त्याच्यापासून सुरुवात झाली. तुम्हाला क्षेत्रात नाद कसा लागला? नात बारक्यापणीपासूनच घेऊन नाद आहे. पण मागल्या पण बाईट मध्ये सांगितलं शेजारी पाजारी आपल्या आवताची बैल असल्यामुळं त्यांच्या मागं फिरत फिरत परत मित्रांनी काय शर्यतीची बैल घेतली त्यांची गाडी हाणत हाणत नाद लागत गेला. आता मैदानात गाड्या हाणतो. बरं, तुम्ही आता गाड्या हाणता, असं कोणता ड्रायव्हर वाटतो की नाही हा ड्रायव्हर एक आदर्श ड्रायव्हर आहे? माझ्यासाठी आदर्श ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर मालेगावचा. बरं. त्यालाच मी माझा म्हणजे असं कारण काय त्याचं? कारण म्हणजे स्पीडच तसं आहे. हाताचं स्पीड म्हणा किंवा निकालात काय करायचं आहे कसं करायचं आहे म्हणजे टॅलेंट आहे त्याच्यात म्हणून आणि आपल्याला. तसं सुट्टी पण करता? हो सुट्टी पण करतो. सुट्टी आता किती बैल, आता मग किती मोठ्या बैलांची किती सुट्टी करता? बरेच आहे ती. बबल्या सोडतो संभाजीनगरचा, परत चाळीसगावचा शंभू आहे, बाजा आहे, अशी आहे ती बरीच म्हणजे बैलं. बाहेरच्या बैलांची जास्त हो, सुट्टी करता? हो. तुमची असं सुट्टीला असं कोण म्हणता की नाही हा सुट्टी मेकर एकदम उत्कृष्ट, म्हणजे एक तुमचा गुरु म्हणलं तरी चालेल? गुरु म्हणलं तर चालेल असा सागर कारबोळ. बरं. त्याला मी गुरु मानतो. आणि असं कधी झालंय का त्यांच्या सोबत गाडी सोडले किंवा त्यांच्या विरोधात गाडी सोडली? विरोधात सोडले त्या गाड्या. बरं, म्हणजे असं काय बोलणं चालणं होतं का की नाही असं? अजून बोलणं चालणं काय नाही आपले. बरं. तसंच सर्जाचा भाऊ नंद्या, हो नाही याचा कसा फ्युचर बघता तुम्ही? अजून तर काय त्याला झोपलेला नाही छकड्याला. त्या दिवशी झोपल्याला पण त्याने छकडच मोडून टाकलं. म्हणजे रग जास्त हो आहे. रग जास्त आहे. याला त्याला खाद्य म्हणजे- कोणतं चालू आहे दोन्ही बैलांना? ह्याला पैलवान कट्टा चालू आहे. म्हणजे पहिलवान कट्ट्यामुळेच त्याचं ते मसल बिसल एकदम- हो पैलवान. दोन्हीला पण चालू आहे? नाही त्याला अजून काय बारीक असल्यामुळे ठेवत नाही. बरं. पण त्याला म्हणजे ट्रेनिंग चालू केली का त्याला पण चालू करायचं ठेवायला. बरं, म्हणजे आता तुम्ही तरुण पिढी या क्षेत्रात उतरला आणि ह्या क्षेत्रात नाव पण तुम्ही भरपूर नाव केलं, केलं. म्हणजे कसा आनंद वाटतो? म्हणजे नाही आनंद वाटतो. काय काय माणसं आपल्याला नाव ठेवत होती बेकार नाद लागलाय असं तसं, की नाव झाल्यामुळं आता कान्हारवाडीचं कुठेतरी नाव निघतंय. बरं. त्यामुळे आनंद वाटतो आणि त्या माणसांकडे बघून तरी खूपच आनंद म्हणजे वाटतो. त्यांना उत्तर दिली तुम्ही? हो, उत्तर दिली. शब्दाने नाही तर असं करून दाखवलं. अशा पद्धतीने आपण उत्तर दिली त्याला. अशी तुमच्या माग असं टीम किती जणांची असते? सर्जाचं मागं म्हणताय, नंद्याच्या मागं? नंद्याला तर काय आता नेलाच नाही म्हणून नंद्याचं काय सांगू शकत नाही. सरच्या मागं असते बरेच पोरं, म्हणजे 5-6 पोरं तर असते ती मागं. बरं, म्हणजे पोरांचं सहकार्य सगळ्यात. हो सहकार्य आहे मुलांचं. तसंच शुभम आहे आपल्यासोबत. सर्जाचा मालक म्हणला तरी काय वावगं ठरणार नाही. शुभमने सर्जासाठी लय कष्ट घेतले. आमचं जेवढं त्याच्या मागे योगदान आहे का नाही तेवढं आमच्या शुभमचं आहे. शुभम म्हणजे शिकायला पुण्याला असतोय तरी सुद्धा तिथून सुद्धा वेळ देतो. सर्जाचा गट कितवा काय आधी विचारतो फोनवरती, आदल्या दिवशीच फोन करणार कुठल्या मैदानावर काढणार आहे काय, त्याचं आधीपासूनच नियोजन चालू असतंय कितव्या गटात पळणार काय. मग इथून आपण सांगितल्यानंतर तिथं जरी बाबा तो अभ्यासात असला तरी सुद्धा सर्जाच्या गटापुरता वेळ काढून गट बघणार, गट काढला तर तिथूनच जल्लोष करणार, आनंद करणार. एवढा आपला असा शुभम आवडता बैल म्हणला तरी सर्जा. कधी असं झालंय का सर्जाला अड्ड्यात घेऊन गेलाय आणि त्यानं गट काढला आणि लय आनंद झालाय? हो नक्कीच 100%. त्याने पहिल्यांदा गट काढला की मी म्हणलेलं जर पहिला गट काढला मला वाटतं 4 सप्टेंबर 2023 का 24 असंच काहीतरी होतं. तारीख सुद्धा ध्यानात आहे बघा अजून. म्हणजे त्याला ह्या दोघांना म्हणलं जर गट काढला तर मी दोघांना जेवायला सांगतो. आणि त्याच अड्ड्यात बरोबर पहिला गट त्यानं काढला. पेडगावचा अड्डा होता बर. तेव्हापासून. आणि सुरुवातच याच्यापासून आहे माझी. मला काय असं म्हणजे नव्हतं, नाद शर्यतीचा नव्हता, नाद नाद सर्जापासून नव्हता. लागला? या सर्जामुळं आणि या दोघांमुळं. बर. अशी मित्रांची साथ लाभते का? म्हणजे असं कधी मैदानावर गेलाय, पैशाची कमतरता पडली, मित्र असे मदत करतात का? कोणत्याही मित्राला मी फोन केला ना कधी सर्जा, फक्त सर्जा नाव घेतले ना विचारतच नाहीत किती पाहिजेत काय पाहिजे. आपल्या स्वतःच्या मनानं 500, 1000, 1500, 2000
कधी कधी तर ह्या शुभमनं वैयक्तिक पावती टाकली सर्जाची, खोटं बरं. सांगत नाही. शुभमनं सर्जाची वैयक्तिक 2-4 वेळा तर पावती टाकले. त्यावेळेस आमच्याकडे म्हणजे पावतीला म्हणजे ऑनलाईन नसायचं. शुभमला नुसता फोन केला ना, बाबा शुभम माझ्याकडे ऑनलाईन पैसे नाही, पावती ऑनलाईन टाका. शुभमनं अजून सुद्धा पैसे मागितले नाहीत की त्या पावतीचे, बाबा मी पावती टाकलेली सर्जाची त्याचं मला पैसे द्या. असं शुभमचा म्हणजे कराल तेवढं कमीच आहे. म्हणजे एक प्रेम बैलावरचं. बैलावरचं प्रेम 100. सर्जावर त्याचा लय जीव आहे. लंपीच्या काळात सुद्धा भरपूर झटलाय तो सर्जासाठी. लंपी नंतर बैल असं मैदानात निघाल्यानंतर त्याला पैरे झाले का? पैरे त्याच्या पहिल्या पळाच्या जोरावर त्याला पैरे झाले की आम्ही फेऱ्याचे व्हिडिओ टाकलेले समोरच्याला. म्हणजे आदत मध्ये ज्यांच्यावर पळाला ना त्यांच्यावरच लंपी कव्हर झाल्यानंतर सुद्धा पळाला. कडन एकदम ठाम बैल ना. डावे खांदे कुठून किती बी पब्लिक लावा 100% ती पब्लिक तोडवत जाणार डावीनं. बरं. एक खांदे बैल आहे आपला. सर्जाच्या मागे कुठेतरी नंतर नाव केलं असं वाटतंय का तुम्हाला? सर्जाला 2 पाऊल जास्त टाकणार रांद्या, ठाम गॅरंटी आपल्याला त्याच्यावर. फेरे वगैरे टाकलं का त्याला? फेरा अजून नाही तर टाकलं. त्या दिवशी असंच म्हणलं चला चालवून आणूया म्हणून साठी छकड्याला झोपलेले दोघं भाऊ, पण त्याला छकडच मोडून टाकलं. आता जरी बैल मैदानात काढला तर असं दुसऱ्या बैलावर गाडी बांधायची वेळ येणार नाही. 100% आता सुद्धा 14 तारखेला त्याचं कातर खटावला मैदान आहे महाशिवरात्री निमित्त. त्या मैदानावर त्याचं नियोजन बऱ्यापैकी चांगलं नियोजन झाले. 100% न गाडी बांधता पळणार, काहीतरी करून दाखवल. मित्रांनो, असंच आपण एक सर्जाच्या गोट्यावरती आलतो, कारण की 2 भावांचं एक कष्ट आणि बैलगाडा शर्यत हे दाखवण्याचा आपण छोटासा प्रयत्न केलाय. आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.